सावधान। गार्ड राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे। राष्ट्रीय सलूट, सलामी, शस्त्र। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण तहसील कार्यालयातील तालुक्याच्या मुख्य ठिकाणी शासकीय कार्यक्रमास आपण उपस्थित राहिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आणि आजचा तो हा स्वातंत्र्याचा दिवस। ना पूछो जमाने से, ना पूछो जमाने से हमारी कहानी क्या है, हमारी पहचान तो है कि हम हिंदुस्तानी हैं, कि हम हिंदुस्तानी हैं। मित्रांनो, आज 15 ऑगस्ट जवळजवळ 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामीत असलेला आपला भारत देश हा पारतंत्र्याच्या जोखंडातून मुक्त झाला आणि आजचा तो हा मंगल दिवस या देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्या वीरांनी रक्त सांडलं अशा या भूमिपुत्रांना, देशभक्तांना यावर्षी तो महसूल 15वडा साजरा केला गेला आणि ढोबळे सर इथं आहेत, बाकी प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी आहेत। सर, जसं तुम्ही तुमच्या समजलं यांच्याकडे किती कौशल्य गुण आहेत। पहिल्यांदा 1 ऑगस्टला आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या निमित्तानं कार्यक्रम याच ठिकाणी आयोजित केला। दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याच ठिकाणी आयोजित केला गेला। त्यानंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपण माचनूरमध्ये आयोजित केला। त्यानंतर स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम तहसील कार्यालयामध्ये प्लस क्षेत्रीय स्तरावरती घेण्यात आला। त्याच्यानंतर कृषी मार्गदर्शन कार्यक्रम आपण आंधळगाव येथे घेतला। याचंही विशेष आहे की आपल्याच तालुक्यामधील एक शेतकरी आणि सांगोला तालुक्यातील एक शेतकरी की दुष्काळ असताना, पाण्याची भीषण परिस्थिती असताना या लोकांनी आपलं शेतीमध्ये डाळिंब असेल किंवा इतर पिकांचं उत्पादन कशा पद्धतीने घेतलं आणि कशा पद्धतीने ते प्रगतिशील शेतकरी झाले याचा अनुभव कथन त्यांच्या माध्यमातून तिथं सर्व शेतकऱ्यांना ऐकायला मिळालं
आणि शेतकऱ्यांना पण एक नवीन ऊर्जा मिळाली की आपल्यापैकीच एक बांधव वेगळ्या पद्धतीने शेती करतोय आणि त्याला रिझल्ट चांगले येत आहेत. तर हे सुद्धा दोघं जण जे बोलले ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्या दिवशी बोललेले होते. तीही या पंधरवड्याच्या निमित्तानं आम्हाला मिळालेले हिरे होते. त्यानंतर शेती, पाऊस आणि दाखले हा कार्यक्रम बोराळे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. तर त्यानिमित्त आम्हाला कृषी विभागातील जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा वक्तृत्वाचे गुण आहेत, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने बोलू शकतात याचा शोध आम्हाला त्या दिवशी लागला. त्यानंतर युवा संवाद कार्यक्रम 7 तारखेला आयोजित करण्यात आला. महसूल जनसंवाद कार्यक्रम 8 तारखेला आयोजित करण्यात आला. युवा संवाद हा मरवडे या ठिकाणी आणि महसूल जनसंवाद हा हुलजंती या ठिकाणी आयोजित करण्यात आला. त्यानंतर महसूल ई प्रणाली हा 9 तारखेला आपण मारापूर या ठिकाणी आयोजित केलेला होता. सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम आपण भोसे या ठिकाणी आयोजित केलेला होता. आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन हा कार्यक्रम बठाण या ठिकाणी आयोजित करण्यात आला. त्याचबरोबर एक हात मदतीचा, दिव्यांगांच्या कल्याणाचा हा कार्यक्रम पाटकळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला. आणि त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये महसूल अधिकारी कर्मचारी यांचं प्रशिक्षण हे 13 तारखेला झालं. आणि काल 14 तारखेला महसूल पंधरवडा वार्तालाप या निमित्तानं राजेश्रीताई पाटील की ज्या दिल्ली येथे कार्यरत आहेत, ट्रेनिंग सेंटरचे ते इन्स्टिट्यूट आहेत, बोर्ड मेंबर आहेत भारतीय संस्थेच्या, तर त्यांनी दिल्लीमधून आपल्याशी इथं संवाद साधला. आणि फक्त कामच न करता आपण नागरिकांच्या प्रती आपलं काय योगदान असलं पाहिजे, कामाप्रती काय योगदान असलं पाहिजे, आपल्या कुटुंबाप्रती काय योगदान असलं पाहिजे याबद्दल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं. आणि या निमित्तानं आमचे काही तलाठी असतील, आमचे सर्कल असतील, अगदी कोतवाल असतील, तर त्या प्रत्येकाचे वेगवेगळे गुण आम्हाला या पंधरवड्याच्या निमित्तानं पाहायला मिळाले. कुणाला कार्यक्रम चांगल्या पद्धतीने नियोजन करता येत होतं, कोण सूत्रसंचालन कोण चांगल्या पद्धतीने करत होतं, कोण मनोगत चांगल्या पद्धतीने करत होतं. म्हणजे प्रत्येक आमच्या जवळ हे आमचे हिरे होते. ते जे म्हण आहे ना की तुझा आहे तुझं पाशी पण जागा चुकलाशी, त्या पद्धतीनं आमच्या जवळ ही सगळी लोक होती, परंतु त्यांना स्टेज मिळत नव्हतं, व्यासपीठ मिळत नव्हतं. तर या पंधरवड्याच्या निमित्तानं आमच्या लोकांना, कृषी विभागातील लोकांना, पंचायत समितीचे पण जे काही ग्रामसेवक आहेत आणि अजून त्यांची इतर मंडळी आहेत त्यांनी सुद्धा पाटकळमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बोलले. अतुल कुलकर्णी म्हणून आंधळगावचे एक जण आहेत की त्यांनी दिव्यांगांच्या बद्दल इतकं छान भाषण त्या दिवशी केलं. हे सगळे आपल्याच तालुक्यातली मंडळी आहेत आणि आतापर्यंत आम्हाला सुद्धा माहिती नव्हती, पण या पंधरवड्याच्या निमित्तानं ही सगळी मंडळी आपल्या समोर आली आणि त्यांच्यामध्ये किती क्वालिटी आहे, किती कौशल्य आहे हे आम्हाला. शेवटचा दिवस आहे आणि आज आपण आजी माजी जे महसूल अधिकारी आणि तहसील कार्यालयामधील क्षेत्रीय स्तरावरील आणि कार्यालयातील जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा